आता काही जण मला म्हणतात, हिला काय काम आहे, घरी बसून मस्त असं व्हिडिओ बनवते आणि हिला शोभते तर का असे व्हिडिओ बनवायला, हे केले ते केले, मी असं केले, मी तसं केले, मी इकडं गेले तिकडं गेले, असे भरपूर जण मला बोलतात. पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आम्हाला पण भरपूर कामं असतात आणि कामं करत करत मी व्हिडिओ बनवते आणि मी काही चुकीचं व्हिडिओ बनवत नाही. असे खूप जण आहेत जे मला असं म्हणतात की हिला काही वाटतं का असे व्हिडिओ वगैरे बनवायला. त्यांना मला एवढंच सांगणं आहे की जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघू वाटत नसेल तर नका बघू आणि मी काही चुकीचं करत नाही. त्याच्यामुळं ना असे नावं ठेवणारे लोक भरपूर आहेत. आपल्याला लोकांचा असं अजिबात विचार करायचं नाही आणि आपलं आयुष्य आपल्या मर्जीने आणि आनंदाने जगायचं. असे 4 लोक भरपूर आहेत जे तुम्हाला नावं ठेवतातच. त्याच्यामुळं विचार करायचा नाही आणि मी काही चुकीचं करत नाही. आणि जे काही असं बोलणारे आहेत ना ते सगळे जवळचेच असतात आपले आणि जे स्ट्रेंजर असतात ना तेच सपोर्ट करतात आणि जेवढे जवळचे असतात ना तेच आपल्याला नावं ठेवतात. त्याच्यामुळं ना आपण अशा लोकांचा विचारच करायचा नाही, कारण हे लोक केलं तरी पण नावं ठेवतात, नाही केलं तरी पण नावं ठेवतात. त्याच्यामुळं अशा लोकांचा विचार अजिबात करायचा नाही. चला असो, रात्रीच्या जेवणामध्ये ना मी ते मस्त असं भात आणि राजगिरीच्या भाजीचं पिठलं केले होते. याची रेसिपी मी फुल अपलोड केलेली आहे यूट्यूबला, नक्की बघा. आणि नंतर मस्त असं पिठलं भाकरी करून आम्ही सगळे मिळून जेवायला बसलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.